अळूवडी ही प्रत्येकाने खाल्लेली आहे। अशी खुसखुशीत आणि खमंग, त्याचबरोबर क्रिस्पी, चवीलाही अतिशय टेस्टी अशी अळूवडी आज आपण बनवणार आहोत। तर ही रेसिपी अगदी सोपी आहे। घरच्याच कमी साहित्यामध्ये आपण ही अळूवडी बनवणार आहोत। तुम्ही लेयर्स बघू शकतात, अगदी खुसखुशीत आणि खमंग तयार होते। एकही वडी अशी सुटलेली नाही, अगदी छान तयार होतात। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, त्याचबरोबर आपल्या आजच्या नवीन रेसिपीमध्ये सुद्धा। तर इथे मी एक जोडी अळूच्या पानांची घेतलेली आहे। अगदी गावठी जोडी आहे, तुम्ही बघू शकताय। तर सर्वात प्रथम याला काय करायचे की आपल्याला याचे देठ काढून घ्यायचे आहेत। तर इथे मी सुरीच्या साहाय्याने असे याचे सर्व देठ काढून घेत आहे। तुम्ही इथे बघू शकतात, कधी कधी काय होतं की आपण अळूच्या वड्या बनवतो, अगदी प्रत्येकाची पद्धत वेगवेगळीच आहे, परंतु आपण जेव्हा अळूच्या वड्या बनवतो त्यावेळेस त्या घशामध्ये थोड्याशा खवखवतात, त्याने खाज येते। तर त्याच्यासाठी सुद्धा आपण काही ट्रिक्स सांगणार आहे। तर शेवटपर्यंत ही रेसिपी नक्की बघा, तुम्हाला अतिशय फायदेशीर आहे आणि कोणीही याला अगदी सहज बनवू शकतं। तर इथे मी सर्वात प्रथम आधी याचे देठ काढून घेतलेले आहे। तर ही प्रोसेस एकदा तुम्ही जर फॉलो केली ना, तर कोणतीच वडी कधीच फसणार नाही किंवा खाताना सुद्धा त्याचा गळ्यामध्ये म्हणतो ना आपण त्रास होणार नाही घशामध्ये। तर या पद्धतीने एकदा नक्की करून बघा। तर इथे आपल्या अळूच्या पानाचे देठ आपण काढून घेतलेले आहेत आणि एक अळूचं पान इथे असं मी किचनवरतीच इथे वट्यावरती ठेवून त्याला असं लाटण्याच्या साहाय्याने आपल्याला असं लाटून घ्यायचं आहे। म्हणजे काय, त्याच्या शिरा आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत। या ज्या शिरा असतात ना, याच्यामुळेच आपल्या घशामध्ये जरा खवखवतं। तर या शिरा आपल्याला लाटण्याच्या साहाय्याने अशा मोडून घ्यायच्या आहेत। तर ही प्रोसेस अगदी महत्त्वाची आहे, कारण की याच्यामुळेच आपल्या घशामध्ये खवखवतं। तर ह्या संपूर्ण शिरा अशा मोडून घेतल्यानंतर आपण एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये याला आपण टाकून घ्यायचं आहे। थोड्या वेळ आपण सर्व हे असं करून हे संपूर्ण पाण्यामध्ये चांगलं टाकून याला थोडंसं भिजत ठेवायचं आहे। म्हणजे काय होईल की संपूर्ण यातलं तो रस निघून जाईल, ज्यामुळे आपल्याला त्रास होतो घशामध्ये। तर हे बघा, पाण्यामध्ये असं मी याला मुरत ठेवलेलं होतं। तर इथे मी थोडं चिंचसुद्धा पाण्यामध्ये ठेवलेली आहे। ही एक महत्त्वाची स्टेप आहे की चिंचाचं पाणी नक्की घाला, किंवा चिंच जर नसेल तर लिंबू पिळा, लिंबूही नसेल तर तुम्ही याच्यामध्ये दह्याचा वापरसुद्धा करू शकतात। यांनी सुद्धा घशातील खवखव्याचं प्रमाण कमी होतं। बरेचदा काही जे अळूची पानं असतात त्यांनी त्रास होतो। तर या पद्धतीने जर केलं तर नक्कीच तो त्रास कमी होणार आहे। तर इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण भरपूर सारा लसूण घेतलेला आहे, तसेच हिरवी मिरची, जिरे, थोडासा ओवा, चवीनुसार मीठ, अद्रक हे आपण याच्यामध्ये टाकलेलं आहे। तुम्ही याच्यामध्ये जे काही तुमच्याकडे साहित्य असेल ते टाकू शकता किंवा स्किप केलं काही साहित्य तरी चालेल। त्याची अशी जाडसर भरड करून घ्यायची आहे। तर आपल्याला इथे त्याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे, जे आपण अळूच्या वडीसाठी वापरणार आहोत। तर इथे मी एक बाउल घेतलेला आहे आणि त्यामध्ये आता आपण इथे बेसन पीठ टाकणार आहोत, जे आपण डाळीचं पीठ म्हणतो त्याला। तर इथे मी 4 ते 5 चम्मच डाळीचं पीठ टाकलेलं आहे आणि जर वाटीचे प्रमाण जर म्हणाल तर 1 वाटीच्या आसपास मी ते पीठ टाकलेलं आहे, म्हणजे 1 वाटी छोटी वाटी धरून चाला। तर हे माझं हातचं प्रमाण आहे, त्याच्यामुळे ते माझ्या लक्षात येऊन जातं। तुम्ही वाटींच्या साहाय्याने जरी माप घेतलं तरी चालेल। आणि त्याचबरोबर इथे मी तांदळाचं पीठ ॲड केलेलं आहे 2 ते 3 चम्मच। याने काय होतं की आपली वडी जी आहे ती भरपूर वेळ कुरकुरीतच राहते। तर इथे त्याच्यानंतर मी इथे थोडासा ओवा पण टाकलेला आहे। त्याचबरोबर इथे हळद, धना पावडर थोडी आणि जी आपण भरड करून घेतलेली आहे मिरचीची आणि लसूण वगैरे यांची, तर ती सुद्धा टाकून घ्यायची आहे। आणि इथे जी आपण चिंच भिजत ठेवलेली होती, त्या चिंचेचं पाणीसुद्धा आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत। तुम्ही इथे बघू शकता मी कशा पद्धतीने ते सगळं ते काढून घेतलेलं आहे आणि याला चांगलं आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, या पद्धतीने एकदा बनवून घ्यायचं आहे। हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे। ते हिचे अळूची जे पानं होते ते माझ्याकडे जवळजवळ 9 ते 10 पानं आहेत एका जोडीमध्ये निघालेले, तर त्याच्यासाठी हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे। तर तुम्ही एकदा नक्की करून बघा, अगदी सोपी पद्धत आहे। ते हे बघा, अशा पद्धतीनेच आपल्याला हे बॅटर ठेवायचं आहे। जास्त पातळही नाही, जास्त घट्टही नाही। तर थोडं थोडं पाणी ॲड करूनच आपल्याला हे असं बनवून घ्यायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने जर ठेवलं तर व्यवस्थित ते लावता येतं आपल्याला। तर चला आता आपण गॅसवरती इथे पाणी ठेवून घ्यायचं आहे, कारण आपल्याला ह्या अळूच्या वड्या स्टीम करायच्या आहे। तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा करू शकता। तर इथे मी गॅस चालू करून घेतलेला आहे आणि त्यावरती आपण कढई ठेवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण जवळजवळ 1 तांबे पाणी टाकलेलं आहे। पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्तच ठेवायचं आहे, इतकं पण नका ठेवू की ते चाळणीला लागेल। तर इथे तुम्ही बघू शकताय, हे सर्व आपण आधी तयारी करून घ्यायची आहे अळूवड्या ठेवायच्या आधीची। तर एका चाळणीला अशा प्रकारे तेल लावून घ्यायचं आहे आणि तिकडे पाणीसुद्धा आपण उकळायला ठेवलेलं आहे।
तर हे संपूर्ण बॅटर आता आपल्याला त्याला लावायचं आहे. तर या पद्धतीने एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आपण याचं तांदळाचं पीठ वापरलेलं आहे, त्यामुळे थोडंसं मिश्रण घट्ट पण होऊ शकतं. जर जास्तच घट्ट वाटलं तर थोडंसं पाणी तुम्ही ॲड करू शकता. तर हे बघा, अशा पद्धतीने एका ताटावर किंवा तुम्ही पोलपाटावर किंवा जे काही असेल त्याच्यावरती तुम्ही ठेवून अशा हलक्या हाताने याला चांगलं सर्व पीठ सर्व बाजूला लागेल अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे. तुम्ही ते बघू शकताय. सुरुवातीला मी कशा पद्धतीने पीठ लावून घेत आहे. तर अगदी आपलं पीठ पातळ नाही की जास्त घट्ट पण नाही, अगदी सहज लावलं जातं आहे. तुम्ही बघू शकता इथे. तर संपूर्ण पीठ असं बाजूने सर्व ठिकाणी लावून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर जे आपण दुसरे पान ठेवणार आहोत तर ते असं उलट्या पद्धतीने ठेवायचं आहे, जेणेकरून आपल्याला जी आपण वडी बनवू ना त्यावेळेस ते आपल्याला अशी वळायला सुद्धा सोपी जाते आणि व्यवस्थित सगळ्या बाजूला हे जे आहे बॅटर ते लावलं जातं. आणि वडी ज्यावेळेस आपण वळतो गोल करायला जातो त्यावेळेससुद्धा ती अगदी छान पद्धतीने गोल तयार होते. तर इथे दाखवल्याप्रमाणे असं एकसारखं आपल्याला जवळ करूनच याची वडी आपल्याला तयार करायची आहे. म्हणजे आपण जो रोल करणार आहे तो अगदी असा पॅकच दाबूनच आपल्याला तो रोल पुढं ओढत चालायचं आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये कोणताच गॅप आपल्याला ठेवायचा नाही. अगदी हलक्या हाताने करू नका, या ठिकाणी थोडंसं दाब देऊन असं एकसारखं त्याला करून घ्यायचं आहे. तुम्ही ते बघू शकता, मी अगदी दाट याला बनवलेलं आहे आणि लगेच आपल्याला याला चाळणीवर ठेवायचं आहे. ही चाळण मी लगेच काही त्याच्या म्हणजे कढईमध्ये ठेवणार नाही आहे. तर आता आपण दुसरी जे पानं राहिलेले आहेत थोडेसे ते पण करून घेऊया. तर या पद्धतीने सर्व त्याच पद्धतीने जसं पहिल्यांदा दाखवलं त्या पद्धतीने आपण हे सर्व ठेवून घेणार आहोत आणि त्याच्याही छान अशा वड्या तयार करून घेणार आहोत. तर हे बघू शकता तुम्ही. तर इथे 2 रोल तयार केलेला आहे, कारण 10 पानं होते मोजून. तर त्याचे छान रोल तयार झालेले आहेत. तर पाण्यालासुद्धा उकळी आलेली आहे आणि या ठिकाणी मी ते असं स्टँड ठेवलेलं आहे. तुमच्याकडे हवा असेल तर ठेवा किंवा याच्या ठिकाणी डिश वगैरे अशी उलटी करून जरी ठेवली ना तरीही चालेल. आणि त्यावरती चाळण ठेवून घ्यायची आहे. लक्षात ठेवा, या ठिकाणी पाणी उकळतच पाहिजे. नंतरला उकळी येऊ देऊ नका. आधीच थंड पाणी ठेवून त्याच्यावरती झाकण ठेवून हे केलं तर मग त्या वड्या पाहिजे तशा होणार नाहीत. तर छान पाण्याला उकळी आल्यानंतर असं ठेवायचं आणि वरतून झाकण पण ठेवायचं. इथे मी गॅसची फ्लेम थोडीशी हाय ठेवलेली आहे. मोजून 10 मिनिटातच आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत. अधूनमधून याला थोडंसं म्हणजे मी एकदाच चेक केलेलं आहे सुरीच्या साहाय्याने. तुमच्याकडे जर टूथपिक जर असेल तर तुम्ही त्याने चेक करू शकता किंवा आपली सुरी घ्यायची आणि असं याच्यामध्ये घालून बघायचं. याला जर बॅटर लागलं तर अजून थोडा वेळ, ती 5-10 मिनटं अजून याला आपण करून घ्यायचं आहे. परंतु माझ्या वड्या इथे तयार झालेल्या आहेत, तुम्ही इथे बघू शकतात. आणि अशा चाळणीवरतीच मी ठेवलेलं आहे, जेणेकरून खालच्या साईडने सुद्धा याला हवा लागेल आणि हे लवकर थंड होतील. आता हे चांगले थंड झालेले आहेत. याचे आपल्याला काप करून घ्यायचे आहे. इथे तुम्ही सुरी बघू शकता, मी सुरी कोणत्या पद्धतीने घेतलेली आहे. तुमच्याकडे हवी जे असेल त्यांनी तुम्ही कापू शकता. परंतु जर या पद्धतीची जर सुरी असेल, ज्याला असे बारीक दातं असतात, तर या पद्धतीने अगदी कट करायला अगदी सोपे जातात, ते चिपकत नाही. तुम्ही बघू शकता इथं वड्या आपल्या किती छान झालेल्या आहेत, अगदी छान लेअर पडलेले आहेत त्याला. तर हे बघा किती छान लेअर झालेला आहे. या पद्धतीने जर तुम्ही कधी आळू वडी जर बनवली तर कधीच तुमची रेसिपी फेल होणार नाही, अगदी परफेक्ट बनेल. तर दुसराही रोल आपण आता एक छान कट करून घ्यायचा आहे. हे बघा, त्याचेसुद्धा लेयर्स बघा तुम्ही किती छान झालेले आहेत. तर इथे मी गॅसवरती तेल गरम करून घेतलेलं आहे. कडकडे तेल गरम करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम कमी करून घ्यायची, म्हणजे लो टू मिडियमच्यामध्ये ठेवायची आणि दोन्ही बाजूने छान खरपूस तळून घ्यायची. तुम्ही याला शॅलो फ्राय करू शकता, डीप फ्राय करू शकता, हवं तसं तुमच्या आवडीनुसार तुम्ही याला कुरकुरीत करू शकता. तर हे बघा, मी त्याला डीप फ्राय करते आहे. तर तुम्ही बघू शकता अगदी छान तयार झालेले आहेत. तेलात गेल्यावर सुद्धा सुटले नाही आहेत, इतकी छान परफेक्ट बनलेले आहेत. तर इथे आपल्या आळू वड्या तयार आहेत. अगदी 10 मिनिटातच आपण ह्या आळू वड्या बनवलेल्या आहेत. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. तर इथे मी तुम्हाला एक वडी तोडून दाखवते. तर अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेली आहे, ते खायलाही अगदी टेस्टी लागलेले आहे. तर इथे मी एक सांगायचं राहून गेलं की यामध्ये मी तीळसुद्धा टाकलेले होते, ते कुठंतरी स्किप झालेले आहेत. तर एकदा नक्की रेसिपी बघा आणि करून बघा. धन्यवाद.